माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी सर आहेत। मिटकरी सर, काल मराठा आरक्षणाबाबत एक विधेयक संमत झालं, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे। मात्र दुसरीकडे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। ते आता बैठक घेत पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करू शकतात। कसं पाहताय त्यांच्या या भूमिकेकडे? मला असं वाटतं जरांगे पाटलांनी ही भूमिका घेण्याची काहीच आवश्यकता नाही। काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये या विधेयकांवर अत्यंत अभ्यासपूर्ण भाष्य केलं। त्यांच्या ज्या ज्या काही शंका होत्या, सगळे सोयऱ्याच्या बाबतीत शंका होत्या, या सर्व शंकेचं निराकरण करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। आणि काही दिवसांपूर्वी स्वतः बच्चू कडू त्यांच्याकडे तो विधेयक घेऊन गेले होते, त्यामध्ये चिवटे पण होते मुख्यमंत्र्यांकडून। त्यांनी ते विधेयक वाचलं पण, तो व्हिडिओ पण आता सगळीकडे शेअर होतोय। मग अशा वेळी सगळ्या गोष्टी समाधानकारक असताना मला असं वाटतं अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात काही अर्थ नाही। सरकार सकारात्मक आहे, 10% आरक्षण तर नोकरीमध्ये आणि याच्यामध्ये दिलेलंच आहे। त्याच्यामुळे या गोष्टीचा सकारात्मक विचार करावा। कुठेही सरकारच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आता काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की उपोषण त्यांनी थांबवावं किंवा आंदोलन त्यांनी थांबवावं। विधेयक झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला, विधान भवनाबाहेर मराठ्यांनी जल्लोष केला। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते, मात्र त्यात राष्ट्रवादीचे कोणी नेते त्या सहभागी झाल्याचं दिसलं नाही। त्यामुळे राष्ट्रवादीचे लोक हे सावध भूमिका घेत आहेत असं म्हटलं जात आहे। अत्यंत चुकीची गोष्ट आहे। राष्ट्रवादीचे सर्व आमदार आम्ही तिथेच होतो। भुजबळ साहेब पुढे निघून गेले होते, त्यांची पत्रकार परिषद होती। आणि आता 26 तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे अजितदादा त्या सगळा ब्रीफ घ्यायला म्हणजे ब्रीफिंग घ्यायला हे मंत्रालयात गेले होते। आणि आम्ही सर्वजण संध्याकाळी 6:30ला देवगिरीला पोहोचलो। त्यावेळेस अनेक मराठा समाजाचे तरुण तिथे स्वतः बुके घेऊन आले होते की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवला आणि न्याय दिला, त्याबद्दल दादांचं त्यांनी स्वागत केलं। त्यामुळे नाराज असण्याचं काही कारण नाही। इतकंच काय, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, आता दादांनी जर गुलाल घेतला नाही असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही असताना गुलाललो, पण ते असं विरोधाभास करण्याचं काही कारण नाही। दादा सत्तेमधले घटक आहेत, त्याच्यामुळे हा निर्णय त्यांच्या संमतीशिवाय होऊ शकत नव्हता। सर्वांनी एकत्र येऊनच हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे कोणी नाराज असल्याच्या चर्चा फक्त अफवा आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच तयारी करतायत, त्यामध्ये राष्ट्रवादी गटाला अजित पवारांकडून माफ करा शरद पवार गटाकडून प्रतिस्पर्धी देण्याचा प्रयत्न केला जातोय। रायगडमध्ये देखील आपण पाहिलं तर सुनील तटकरे यांच्या बंधूंना आता शरद पवार गटामध्ये घेण्यात आलेलं आहे, त्यांना पद देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे युगेंद्र पवार, अजित पवारांचे जे पुतणे आहेत, त्यांना देखील आता आगामी काळात निवडणुकीत उतरवलं जाईल असं म्हटलं जात आहे। कसं पाहताय याकडे? हे जाणीवपूर्वक केला जातोय संभ्रम हा निर्माण। अनिल तटकरेंचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं। तिथे अनेक दिवसांपासून लोकसभेचं प्रतिनिधित्व स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब करतायत। इतकंच का, तर युगेंद्र पवार मी पहिल्यांदाच नाव ऐकले, नंतर कळलं की ते श्रीनिवास पवार साहेबांचे पुत्र आहेत। युगेंद्र पवारांचं आम्हाला काही अडचण असल्याची गरज नाही। तिकडच्या गटात बालमित्र मंडळाच्या अध्यक्षासाठी ही सावध घंटा आहे। त्याला जे वाटतं की आपण आता अजितदादा होऊ, तर त्याला पुढे काउंटर करायला एक युगेंद्र पवार साहेबांनीच आणून ठेवलेले आहेत तिथे। त्याच्यामुळे त्यांनी जास्त हवेत जाऊ नये, नंबर 1। नंबर 2, तटकरे साहेबाच्या घरात वितुष्ट तयार करणे किंवा पवार परिवारात वितुष्ट तयार करणे हे काही तिथून होत नाहीये। हे सगळं चालतंय मुंब्रा कळव्यामधून। याचा मास्टर माइंड तेच आहे, जितेंद्र आव्हाड। त्याच्यामुळे असे घरफोडी कामं करणाऱ्या लोकांपासून सावध राहायला पाहिजे। आदरणीय साहेब या देशाचे नेते आहेत, असं राजकारण त्यांनाही आवडत नाही। पण लोकसभेमध्ये आता ज्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत, त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाने दिलेला आहे। त्यामुळे अनिल तटकरे लढू देत किंवा आता बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा ताईन पवारांना जर तिकीट जाहीर झालं तर त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून सुप्रिया ते जर लढत असतील तर बारामतीकर हुशार आहेत, रायगडची लोक हुशार आहेत, ती योग्य वेळी योग्य उमेदवाराला निवडून देतील। आणि आम्हाला विश्वास आहे की दोन्ही उमेदवारांनी तिथे काम केलंय। आता सुनेत्रा वहिनींचं काम त्या भागात त्या जरी निवडणूक लढल्या नसतील तर त्यांचं काम ताईंचं फार मोठं आहे, सुनेत्रा ताईंचं। त्यामुळे त्यांना पण मतदार संधी देतील आणि परत एकदा रायगडची संधी सुनील तटकरे साहेबांनाच भेटेल यात शंका नाही। किती जोगेंद्र आले तरी त्याचा काही फरक पडणार नाही। लोकसभा निवडणुकीच्या आता काहीच दिवसात घोषणा देखील होईल त्याची, त्यामध्ये महायुतीत आता तुमचं काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? अशी चर्चा आहे की तुम्हाला 4 जागा दिल्या जातील, मात्र फक्त 4 जागांवर समाधानी राहणार आहात। ही चर्चा करणारी व्यक्ती जो असेल तो अत्यंत बालिश आहे। 4 जागा ह्या सुरुवातपासूनच होत्या, राष्ट्रवादीचे 4 खासदार सुरुवातपासूनच आहेत। वाढीव काही जागा आम्ही मागतोय। आमची मागणी 10 जागांसाठी आहे।
आणि 10 जागा जर दिल्या तर समाधानकारकच आम्ही सर्वत्र लढू. पण जिथे जास्त ताकद आम्हाला, आता गडचिरोलीची जागा आम्ही मागतोय, तिथे धर्मराव बाबा स्वतः इच्छुक आहेत लोकसभा लढायला. काल अशा अनेक लोकसभेच्या गोष्टींवर चर्चा झाल्या. वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील. पण 4च जागावर आमची बोळवण केल्याची जे काही कंडी बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाकडून पिकवल्या गेली, हा बालिशपणा आहे. लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मागून त्या जिंकायच्या कशा, हेच आमचं टार्गेट आहे. 4 पेक्षा आकडा अधिक वाढलेला दिसेल. जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भेटतील तेवढ्या सर्वच्या सर्व महायुतीमध्ये निवडून येतील. सूत्रांनी अशी माहिती दिली आहे. ही सगळी तयारी करतायच, मात्र महाविकास आघाडीतले काही नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. विशेषतः काँग्रेसचे अनेक आमदार हे अजित पवारांना भेटतायत असं देखील कळतंय. खरं आहे का? तुमच्या कोणी संपर्कात आहे का? तुमच्या सूत्रांनी दिलेली माहिती अत्यंत खरी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जे काही काँग्रेसचे आमदार किंवा राष्ट्रवादी पक्षात सोबत नसलेले त्या गटाचे काही आमदार आहेत, असे अनेक आमदार संपर्कात आहेत. लोकसभेच्या पूर्वी त्यांचे प्रवेश दिसतील. साधारण किती आमदार? 7 आमदार काँग्रेसचे आहेत, 5 आमदार साहेबांच्या सोबत असलेले आहेत. मी त्यांचं नावही तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगू शकतो, पण मला ते सांगून त्यांना त्रासात टाकायचं नाही. एक तर आज सकाळीच तुम्ही बघितलं असेल, एका मोठ्या नेत्याला त्याच्या पदावरून हटवलं गेलं काँग्रेस पक्षाच्या. हे तुम्ही बातमी चालवली, तुमच्या चॅनलवर मी बघितली. आणि काल देवगिरीवर त्या गटातले एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती येऊन गेला, त्याचं नाव पण मी सांगत नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की लोकसभेच्या पूर्वी महाभूकंप होणार आणि काँग्रेस असेल किंवा साहेबांच्या गटातले काही लोक असतील, हे तुम्हाला अजितदादाच्या नेतृत्वात पुढे काम करताना दिसतील. नक्कीच. तर आपण पाहतोय लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्याच्या राजकारणात भूकंप होताना पाहायला मिळतील आणि काही नेते जे काँग्रेसमध्ये आहेत, महाविकास आघाडीमध्ये आहेत, ते अजित पवारांच्या नेतृत्वात पुढे जाताना दिसतील असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.